लाठीमार देखील केलेल्या आंदोलकांवर सरकारने सुरुवातीलाच म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होता अशी एक खंत व्यक्त होतो. दिल्लीला आंदोलन सुरू आहे या बाबतीमध्ये मला तर कुठलीही माहिती नाही किंवा मी दिल्लीला आजपर्यंत गेलेलो नाही, पण त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, सिच्युएशन काय आहे, किती मॉब आहे आणि लाठीचार्ज आपण म्हणतायत तो का झाला हे मला आज काही सांगता येणार नाही. पण तुम्हाला वाटतं काहीतरी परिस्थिती हाताबाहेर गेली का काय झालं का आंदोलन चिघळलं त्यामुळे लाठीचार्ज झाला, हा तर तपासाचा भाग आहे. मला वाटतं केंद्रामध्ये सगळे नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, वरिष्ठ नेते त्या ठिकाणी बसलेले आहेत, अधिकारी आहेत, ते या बाबतीमध्ये लक्ष घालत आहेत. पण राज्यामध्ये पण प्रत्येक शहरात प्रत्येक गावामध्ये आता त्याच्या समर्थनार्थी आंदोलनं होत आहेत. ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, राजकीय पक्ष पण त्यात सपोर्ट करतात. ठाकरेंची शिवसेना यांना राष्ट्रवादी, मला वाटतं यांना तर माणसं मिळतच नाही आंदोलनाला. हे इतके गाजावाजा करतात, प्रयत्न करतात, पण यांच्या मागे कोणी येत नाही, त्यांच्या आंदोलनामध्ये कोणी सहभागी होत नाही आणि म्हणून मग त्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं हा तर त्यांना तेवढंच काम राहिलेलं आहे. कारण स्वतःच्या पक्षाचं अस्तित्वही राहिलेलं नाही आणि कार्यकर्तेही राहिले नाही, मागे कोणी फॉलोअर राहिले नाही त्यांच्याशी कोणी. त्यामुळे मला असं वाटतं ते आता कुठे आंदोलन झालं तर ते त्याच्या मागे मागे जातील. सुप्रिया सुळे यांनी राजनाथ सिंग यांना नमस्कार केला, त्यांच्या पाया पडले. ही घटना सध्या खूप चर्चेत आहे राज्यामध्ये, कसं बघताय याच्याकडे? सुप्रियाता यांनी काय राजनाथ सिंग यांच्या पाया पडले त्या, मग त्यात चुकीचं काय, वाईट काय? हे आपलं संस्कृती आहे, आपलं कल्चर आहे महाराष्ट्राचं. आणि सगळ्यातूनच बघा, कोणी वरिष्ठ असेल, कोणी ज्येष्ठ असेल. आता माननीय राजनाथ सिंगजी गेल्या अनेक वर्षापासून पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी आहेत, मोठ्या पदावर आहेत, गेल्या अनेक वर्षापासून मंत्री आहेत. आणि याच्यानं कोणी समोर आलं तर आपण कोणी असो, मी पण कोणी ज्येष्ठ आलं तर त्या ठिकाणी निश्चित खाली वाकून नमस्कार करतोच. मला वाटतं त्यामध्ये काही वावगं आहे, मला असं काही वाटत नाही. भाऊ, याला जोडून एक प्रश्न आहे की मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकावरून शरद पवार गटामध्ये मतभेद बघायला मिळतोय. सुप्रिया सुळेंच्या विरोधात रोहित पवार यांनी भूमिका घेतली. मला वाटतं हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. त्यांनी भूमिका काय घ्यावी, काय घेऊ नये, त्यांच्या आपसामध्ये काय मतभेद आहेत. कारण रोहित पवार सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींना विरोध करताना आपण बघितलं असेल. आणि विलिनीकरण करायचं की दोन्ही पक्षाचं, त्यावर त्यांचा आक्षेप आहे. आमच्या सोबत यायचं की नाही महायुतीसोबत, याबाबतही त्यांचं काही वेगळं मत आहे, ते त्यांचं वेगळं मत आहे. पण मला वाटतं हा त्यांचा कौटुंबिकी प्रश्न आहे आणि पक्षांतर्गत प्रश्न आहे, ते बसून सोडवतील. कुठेतरी सुळे केंद्रात येतील अशी देखील चर्चा आहे, मंत्रिमंडळात त्यांचा सहभाग. ते तर काही सांगता येत नाही, हा जरतरचा प्रश्न आहे. मला वाटतं ते जर महायुतीमध्ये आलेत, एनडीमध्ये आले तरचा हा प्रश्न आहे. नंतर त्या बाबतीमध्ये निर्णय वरिष्ठ घेतील एकत्र झाल्यावर. कोणाला मंत्री करायचं, कोणाचं नाही, त्यांचं काय बोलणं होतं, काय होत नाही, हा सगळा पक्षश्रेष्ठींचा दिल्लीचा प्रश्न आहे. भाऊ, गिरीश महाजनांनी तुमच्यावर, तुम्ही ज्या पद्धतीने संजय राऊतांवर टीका केलेली होती की तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा असं सांगण्यात आलेलं होतं, त्याच पद्धतीने संजय राऊतांनी सांगितलं की गिरीश महाजनने स्वतःचे कपडे सांभाळावे, तुमच्या कपड्यांमध्ये झुरळ होते आणि गिरीश महाजन करप्ट माणूस आहे. आता कोणत्या अँगलनी त्यांना मी करप्ट दिसलो होतं? मी तर 15 वर्षाला मंत्री आहे. एखादा आरोप माझ्यावर सांगावा, सिद्ध झाला सांगावं किंवा कोणी केला असंही सांगावं, मला असं वाटतं. संजय राऊतांना काय, मला वाटतं त्यांना तर काही फार महत्त्व न दिलेलं बरं मला असं वाटतं. मी कालही सांगितलं की तो हा माणूस जोपर्यंत शिवसेना संपवत नाही उद्धवजींची, तोपर्यंत गप्प बसणारच नाही. त्यांना रोज काही ना काही बोलायचंच आहे आणि ते असं बोलायचं आहे की ते पक्षाला हानिकारकच होईल. आणि त्यामुळे मग त्यांना उत्तर देणं मला आता काही फार करून पडतो वाटत नाही. का तुम्ही रोज आलात की आपलं संजय राऊत असं म्हणले, संजय राऊत तसं म्हणले, आता आम्ही कुठपर्यंत आमचं तोंडे खराब करून घ्यायचं, मला असं वाटायला लागलेलं आहे आता सध्या. त्यामुळे त्यांना उत्तर न दिलेलं बरं. पण लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवलेली आहे. त्यांची हाफ पॅन्टसुद्धा लोकांनी आता ठेवलेली नाही, मला असं वाटतं. सगळेच कपडे त्यांचे उतरवलेले आहेत राऊतांचे. त्यामुळे मी पुन्हा सांगेल की बाबा अशी बडबड करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष ठेवा. जे लोक शिल्लक आहेत ते कसे पळणार नाहीत याची काळजी आपण घ्या. आपल्याला एक महत्त्वाचं जे आमंत्रण मिळालेलं आहे, आता जे एकनाथ खडसेंचं वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला ते आपल्याला जे आमंत्रण दिलेलं आहे, आपण जाणार आहे त्या काय? तर खूप महत्त्वाच्या कामाने मी त्या दिवशी बाहेरगावी आहे. तुम्ही हसताय, तर मला महत्वाचं काम आहे. मी खूप महत्वाच्या कामाने त्या दिवशी बाहेरगावी आहे, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही. शुभेच्छा तुमच्या. वा, शुभेच्छा आहेत ना त्यांना. ते 75 वर्ष झाले, त्यांनी 100 पूर्ण करावी, त्यांनी सेंचुरी पार करावी, त्यांच्या हातून चांगलं काम व्हावं अजून. शुभेच्छा आमच्या त्यांना.